मालिकेमध्ये सहर्ष स्वागत. आज आपण भगवद्गीता जशी आहे तशी 15वा अध्याय यातील 8वा श्लोक पाहत आहोत. प्रार्थनेने सुरुवात करूया. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन् इति नामिने. नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय क्रमांक 15 पुरुषोत्तम योग श्लोक क्रमांक 8. शरीरम यद्वाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वेतानि संयाति वायुर्गंधानि वाशयात. अर्थ, ज्याप्रमाणे वायू स्वतः सोबत गंध घेऊन जातो त्याचप्रमाणे भौतिक जगतातील जीव स्वतः सोबत जीवनातील विविध संकल्पना एका देहातून दुसऱ्या देहात घेऊन जातो. अशा रीतीने तो एक प्रकारचा देह धारण करतो आणि पुन्हा दुसरे शरीर धारण करण्याकरिता पहिल्या देहाचा त्याग करतो. श्रील प्रभुपाद यांच्याद्वारे तात्पर्य. या श्लोकामध्ये जीवाचे वर्णन ईश्वर अर्थात देहाचा स्वामी असे करण्यात आले आहे. इच्छा असल्यास तो आपला देह त्यागून उच्चतर योनी अथवा कनिष्ठ योनीही प्राप्त करू शकतो. त्याला सदैव आंशिक स्वातंत्र्य हे असतेच. कोणत्या प्रकारचे देहांतर करावे हे त्याच्यावर अवलंबून असते. मृत्यूसमयी त्याने ज्या प्रकारची भावना निर्माण केली आहे त्या भावनेनुसार त्याला पुढील देह प्राप्त होतो. जर त्याची भावना कुत्र्या मांजरांप्रमाणे असेल तर त्याला निश्चितच कुत्र्याचे किंवा मांजराचे शरीर प्राप्त होते. जर त्याने आपली चेतना दैवी गुणांवर केंद्रित केली असेल तर त्याला देवतेचे रूप प्राप्त होते. आणि जर तो कृष्ण भावना भावित असेल तर त्याला आध्यात्मिक जगतातील कृष्ण लोकाची प्राप्ती होते आणि त्या ठिकाणी तो श्रीकृष्णांच्या सानिध्यात वास करतो. शरीराच्या विनाशानंतर सर्व काही नष्ट होते हे मत खोटे आहे. जीवात्मा एका देहातून दुसऱ्या देहामध्ये देहांतर करीत असतो आणि त्याचे वर्तमान शरीर तथा वर्तमान कर्मे ही त्याच्या पुढील शरीराची पार्श्वभूमी असते. मनुष्याला स्वतःच्या कर्मानुसार विशिष्ट प्रकारचे शरीर प्राप्त होते आणि कालांतराने त्याला ते शरीर सोडावे लागते. या ठिकाणी सांगण्यात आले आहे की सूक्ष्म शरीर हे पुढील शरीराच्या संकल्पना सोबत घेऊन जाते आणि पुढील जन्मी त्या शरीराचा विकास करते. हा देहांतराचा क्रम आणि देहबद्ध असताना केलेला संघर्ष म्हणजेच कर्षती होय. कर्षती हा शब्द आपण काल पाहिला की कालच्या श्लोकामध्ये आलेला आहे की प्रकृती स्थानी कर्षती. कशा प्रकारे बद्ध जीवनामुळे जीव जे सनातन अंश आहेत ते मनासहित 6 इंद्रियांशी कठीण संघर्ष करीत आहेत. आणि म्हणून इथं परत एकदा श्रील प्रभुपाद म्हणतात की हा जो संघर्ष आहे देहांतराचा क्रम आणि देहबद्ध असतानाचा जो काही संघर्ष आहे तो म्हणजेच कर्षती होय. तर आपण श्री प्रभुपादांच्या तात्पर्याद्वारे या श्लोकाचं विवेचन करण्याचा प्रयत्न करूयात. भगवंतांनी सुरुवातीला स्वतःच्या शक्तींचं जेव्हा वर्णन केलं तर त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे की वायू म्हणजे मी आहे, जो सर्व सृष्टीचं किंवा शुद्धीकरण करतो तो वायू म्हणजे मी आहे. तर आता तोच वायू इथे काय म्हटले की ज्याप्रमाणे वायू स्वतः सोबत गंध घेऊन जातो. वायूचा एक गुण आहे तो म्हणजे योगवाही. योगवाही म्हणजे ज्याच्या बरोबर
तो संयोग पावतो. तर त्या प्रकारे त्याचं वहन करतो, म्हणून त्याला म्हणतात योगवाही. आणि त्याचा त्याच्यावरती स्वतःवरती काहीच परिणाम होत नाही. म्हणजे जसं वारा हा जेव्हा सुगंधी अशा फुलांच्या ताटव्यांमधनं फिरतो, बागेमधनं तिथून वाहत येतो, आणि जो जेव्हा आपल्यापर्यंत पोहोचतो तेव्हा आपण खूप आनंदित होतो, कारण इतका सुंदर सुवास त्या फुलांचा त्या वाऱ्यामुळे आलेला असतो. तर तोच वायू हा एखाद्या कचरा कुंडीच्या इथनं जेव्हा वाहत असेल, तेव्हा कचरा कुंडीतली दुर्गंधी आपल्याला नकोशी करते, परंतु तो वायू मात्र स्वतः त्याच्यावरती काहीच परिणाम होत नसतो. त्याच पद्धतीने जेव्हा आपण पाहतो की खूप ऊन असेल आणि तेव्हा वारा वाहत असेल, किंवा तेव्हा जर आपण फॅन लावला तर आपल्याला एक प्रकारचं गरम हवा येताना दिसते. आणि तेच थंडीच्या दिवसांमध्ये, किंवा सूर्याची प्रखरता फारशी नाहीये सकाळच्या वेळामध्ये, किंवा खूप ठिकाणी असं जंगल किंवा झाडी आहेत, तर अशा वेळेस जर आपण तिथून गेलो तर तो थंडपणा, किंवा थंडीच्या दिवसामध्ये फॅन लागला तर तो गारवा आपल्याला त्या ह्याच्यामध्ये जाणवतो, वाऱ्यामध्ये. तर वारा तोच आहे, परंतु तो कशाबरोबर संयोग पावला आहे त्याच्यानुसार तो त्याचे गुणधर्म तिथं दाखवतो. आणि अगदी त्याच प्रकारे आपल्या देहामध्ये असणारा जो क्षेत्रज्ञ आहे, ज्याचं आपण पूर्वी वर्णन पाहिलेलं आहे, तर तो जीवात्मा हा देखील काय करतो, तर एका देहामधून दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. आणि तो प्रवेश करताना तो जीवनातील संकल्पनांना पुढे घेऊन प्रवेश करतो. अर्थात सूक्ष्म शरीराचं वाहक असं तो स्वरूप घेऊन, मग त्याद्वारे तो, कारण कोणीतरी वाहक लागतं, म्हणून सूक्ष्म शरीरामध्ये तो असतो आणि तसा तो दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. म्हणूनच भगवंतांनी सुरुवातीला सांख्ययोगामध्ये सांगितलेलं आहे की देहिनोस्मिन यथा देहे कौमारम यौवनम जरा तथा देहांतर प्राप्ती धीरस्तत्र न मुह्यते. आपण आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये देखील आपण अनुभवतो की आपण जेव्हा लहान होतो ते बालपणाचं रूप, तरुण वयातलं रूप आणि म्हातारपणाचं रूप हे किती वेगवेगळं आहे. तर त्याच प्रकारे जेव्हा एका देहातून दुसऱ्या देहामध्ये हा जीवात्मा प्रवेश करतो, कारण शरीर म्हणजे काय की शरीयते तत्शरीरम, जे क्षणोक्षणी जो शिर्यते किंवा नष्ट होतं त्याला शरीर म्हणतात. फक्त आता ही नाश होण्याची प्रक्रिया कशी आहे की इतकी फास्ट आहे. जसं आपण पाहतो ना की एक सलग आपण फोटो पाहिले, किंवा फॅनचं पातं जर आपण एक सलग फिरताना पाहिलं तर आपल्याला काय वाटतं की ते एकच असं चक्र फिरते, किंवा फोटो एक सलग येत असतील तर आपल्याला तो व्हिडिओ सारखं वाटतं. तर त्याच पद्धतीने हे शरीर हे क्षणोक्षणी झिजत असतं, परंतु ते इतके फास्ट ते प्रक्रिया होत असते की ते आपल्या लक्षात देखील येत नाही. म्हणजे ते आपल्या चेतनेला स्पर्श देखील करत नाही, इतकं ती फास्ट होतं. आणि म्हणून आपल्याला तो एक जीवनक्रम असा लक्षात येतो. परंतु जीवनाची व्याख्या म्हणजे काय की अनुबंध म्हटलेलं आहे. म्हणजे काय की मागच्या जन्मीचं, या जन्मीचा, मागच्या जन्म आणि हा जन्म यांचा जो संयोग आहे, तर तो संयोग हा देखील एक आयु म्हणून किंवा आयुष्य म्हणून आपण पाहू शकतो. तर थोडक्यात काय की एका देहामधून दुसऱ्या देहामध्ये हा जीवात्मा सूक्ष्म शरीरासह प्रवेश करतो आणि त्यामध्ये तो मन, बुद्धी, अहंकार, स्वतःच्या ज्या काही संकल्पना आहेत त्यांना तो बरोबर घेऊन जातो. तर हे कसं आहे, तर अध्याय क्रमांक 2 मध्ये भगवंत जसं म्हणतात ना, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देही. म्हणजे मनुष्य जीर्ण वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्र धारण करतो, त्याप्रमाणे आत्मा देखील जीर्ण आणि निरोपयोगी शरीरांचा त्याग करून नवीन भौतिक शरीरे धारण करतो.
तर आता हे का होतं, म्हणजे जणू काही आपण वस्त्र कशी बदलतो की आज एक उद्या दुसरं, तर असं जेव्हा आपण असे वस्त्र आपण वेगवेगळी परिधान करतो आणि ती अगदी सहजरित्या आपण परिधान करतो, तर त्याच पद्धतीने हा आत्मा देखील या 84 लक्ष योनींमध्ये विविध भौतिक शरीराची वस्त्र तो परिधान करत असतो. आणि हे परिधान करताना किंवा ही वस्त्र निर्माण का केली गेली आहेत, तर आपल्या अगणित इच्छांना त्याची पूर्ती होण्यासाठी म्हणून ह्या 84 लक्ष योनींची वस्त्र भगवंतांनी आपल्याला दिलेली आहे. आणि आपण मृत्यूसमयी त्यांचा त्याग, म्हणजे जीर्ण झालं की त्याग करतो आणि दुसरं नवीन वस्त्र आपण परिधान करतो. तर आता हा संयोग कसा आहे, तर श्रील प्रभुपाद एका ठिकाणी म्हणतायत की, म्हणजे पुनरागमनचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये म्हणतात श्रील प्रभुपाद की आपलं शरीर हे सदैव मृतच असतं. म्हणजे किती मार्मिक गोष्ट प्रभुपादांनी सांगितली, कारण आपलं शरीर म्हणजे काय, तर पंचमहाभूतांचा एक संयोग आहे आणि ते सदैव खरं तर मृतच आहे. परंतु या चेतना तत्वाचा किंवा आत्म्याचा संयोग त्याच्यामध्ये झालेला आहे, म्हणजे अचेतन तत्वाशी हा चेतन तत्वाचा संयोग झाल्यामुळं आपल्याला हे शरीर जिवंत भासतं. म्हणजे एक कार आहे आणि कारकडे जर आपण पाहिलं तर ती एक उभी आहे, निरुपयोगी अशा स्वरूपामध्ये नुसती उभी आहे. जोपर्यंत ती हलणार नाही तोपर्यंतचा काहीच उपयोग नाही. परंतु त्या कारमध्ये जेव्हा ड्रायव्हर येतो आणि ती कार त्याला पाहिजे त्या ठिकाणी तो जेव्हा नेतो, तेव्हा आपल्याला काय लक्षात येतं की अरे ही कार खूप वेगाने पळती आहे, या ठिकाणी या कारचा वेग कमी झाला आहे, परंतु तो ड्रायव्हर मात्र त्याच्या ठिकाणी स्थित आहे, म्हणजे तो मात्र त्या ड्रायव्हर सीट मध्ये नुसता बसलेला आहे. तर आपल्याला भासतं काय की तो ड्रायव्हर एका ठिकाणी केवळ बसलेला आहे आणि ती कार मात्र पळते असं आपल्याला वाटतं. परंतु खरं तर त्या कारला पळवणारा ड्रायव्हर हाच खरं तर खरा कर्ता आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. अगदी त्याच पद्धतीने हा जीवात्मा देखील हृदयाच्या ठिकाणी स्थित आहे, तरी तोच आपल्या शरीराचा कर्ता करविता आहे. आणि म्हणून आपण लक्षात घेणं गरजेचं आहे की आपली जी ओळख आहे ती म्हणजे मी म्हणजे हे शरीर किंवा मन नसून मी म्हणजे हा सच्चित आनंद शाश्वत असा आत्मा आहे. तर ही ओळख स्वतःची करणं हे किती गरजेची गोष्ट आहे. खरं तर ह्या 84 लक्ष योनींमधनं फिरताना आपलं जेव्हा उन्नत अवस्थेला आपण असतो किंवा काही पापकृत्यांमुळे आपण नीच योनींमध्ये जातो, तर ह्या जन्म मृत्यूच्या फेऱ्यांमध्ये आपण जेव्हा फिरतो, तर तेव्हा मनुष्य जन्म प्राप्त होणं ही अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे, हे आपण जाणणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये केवळ चांगली वस्त्र कशी घ्यायची आणि ती कशी परिधान करायची एवढंच आपल्याला शिकायचं नाहीये, तर आपल्याला स्वतःची ओळख करून घ्यायची आहे की आता हे वारंवार हे शरीर बदलणं, शरीर रूपी वस्त्र धारण करणं, तर हे थांबलं गेलं पाहिजे आणि मी म्हणजे खरं तर शाश्वत आत्मा आहे हे आपण जाणणं गरजेचं आहे. तर आता इथं या श्लोकामध्ये पर्टिक्युलरली काय म्हटलेलं आहे की आपण या जीवनातले अनुभव जे आहेत तर त्यांना घेऊन आपण खरं तर दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करीत असतो, तर ते महत्वाचं आहे. तर जेव्हा आपण दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करणार आहोत तर या जीवनाचा अंत होणं महत्वाचं आहे. तर तो अंत म्हणजे काय आहे, तर मृत्यू. तर मृत्यू समयी श्री प्रभुपाद काय म्हणतात की तुम्ही ज्या पद्धतीची चेतना ठेवणार आहात
तुमची चेतना जर कुत्र्या मांजराप्रमाणे असेल तर त्या पद्धतीचा जन्म पुढचा ठरलेला होतो. तर मृत्यूसमयी चिंतन करणं हे वाटतं तितकं सोपं आहे का? जसं आपण रोज नवीन नवीन वस्त्र किंवा नवीन नवीन ड्रेस, साड्या परिधान करतो. आता नवरात्रीमध्ये आपण 9 दिवस 9 वेगवेगळ्या प्रकारच्या रंगाच्या साड्या आपण परिधान केल्या. तर हे इतकं सोपं आहे का शरीर बदलणं? तर आत्म्यासाठी ते सोपं आहे की एका देहातून दुसऱ्या देहामध्ये जायचं. परंतु आपण लक्षात घेऊ शकतो की ही प्रक्रिया जरी सोपी वाटली तरी सुद्धा मनासारखं वस्त्र मिळेल याची काय गॅरंटी? मृत्यूच्या समयी जर तिसरंच काहीतरी चिंतन निर्माण झालं तर काय? कारण मृत्यू हा इतका सोपा गोष्ट, इतकी सोपी सहज सुलभ गोष्ट नाहीये. मृत्यूचं वर्णन करताना काय म्हटलंय की सहस्त्र विंचू चावल्याच्या वेदना होतात. कपिल मुनी सांगतायत देवहूती आपल्या मातेला की त्यावेळी काय की असे डोळे असे बाहेर येतात, म्हणजे बल्ज होतात ना, त्याच्यानंतर सगळ्या ग्रंथी त्याच्यामधनं स्त्राव येतो, थोडक्यात सुजतात आणि आपल्या घशाशी असे तिन्ही दोष वाढलेले असतात. कारण एक म्हणले की ज्वर किंवा ताप हे खरं तर जन्म आणि मृत्यूचं कारण, किंवा जन्माच्या वेळेस आणि मृत्यूच्या वेळी उपस्थित काय असतं तर ज्वर किंवा ताप, संताप उपस्थित असतो. तर हा ज्वर म्हणजे काय तर त्वरेने इरती इति ज्वरा, म्हणजे वात पित्त कफ हे त्यांचा प्रकोप झालेला असतो, खूप मोठ्या प्रमाणामध्ये ते असतात आणि ते आपल्या शरीरामधल्या ज्याला आपण फ्लुइड किंवा रसधातू म्हणतो तर किंवा प्लाझ्मा म्हणतो, तर त्याच्यामध्ये ते इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते स्त्रवलेले असतात की त्या सगळ्या दोषांचा, म्हणजे जिथे पाहावं तिथं हे सगळे दोष असे साठलेले असतात आणि तेच आपल्या कंठाशी देखील साठलेले असतात आणि म्हणून एक विशिष्ट प्रकारची घरघर आपल्याला लक्षात येते. तर हा संताप किंवा हा ज्वर हा मृत्यूसमयी देखील असतो. आणि मग विचार करू शकतो आपण की ज्या वेळेस असे इतक्या एक म्हणजे विंचू चावल्याची ज्यांना अनुभूती असेल तर एक विंचू चावला तर काय त्रास होतो, तर असे हजारो विंचू आपल्याला चावतायत. त्याच्यानंतर हरी बोल, आवाज येतोय का? हा येतोय ना. हरी बोल. नाही, माझी स्क्रीन एकदम गेली म्हणून मला लक्षात नाही आलं, सॉरी. तर हे इतकं सोपं आहे का? तर ह्याच्यासाठी आपल्याला सदैव अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. म्हणून तर आपल्याला साधना, सेवा, हरिनाम जप, 4 नियमांचं पालन हा सराव का दिलेला आहे? तर ऐन वेळेस आपण एखादी म्हणजे आपण भौतिक जगातली एखादी परीक्षा जरी द्यायची झाली तरी पण आपल्याला किती अभ्यास करावा लागतो. मग ही तर जन्म मृत्यूची परीक्षा आहे आणि त्याच्यावरती आपला पुढचा जन्म ठरणार आहे. तर ती मृत्यूची परीक्षा आपल्याला द्यायची आहे आणि ती कशी आहे तर ती आपण म्हणतो ना सरप्राईज टेस्ट असते. तर माहिती नाही कधी आपल्याला ती टेस्ट द्यावी लागेल. किमान आपण लक्षात घेऊ शकतो की परीक्षित महाराजांना 7 दिवसामध्ये मृत्यू येणार आहे, तर हा कालावधी तरी त्यांना माहिती होता. आपल्या बाबतीमध्ये माहिती नाही. मार्तंड ऋषी जेव्हा त्यांना देवता लोकांनी युद्धासाठी मदतीला म्हणून बोलवलेलं असतं, तर ते मार्तंड ऋषी त्यांच्या मदतीसाठी जातात आणि तेव्हा जेव्हा युद्ध ते जिंकतात तेव्हा देवता इतक्या प्रसन्न होतात आणि ते म्हणतात की तुम्हाला काय वरदान हवंय तर ते आम्हाला मागा, आम्ही ते देऊ. तर ते म्हणतात की एक मिनिटात नाव मी चुकलीये का? मार्तंड ऋषी.
तर ते म्हणतात की मला काही नको, फक्त मला सांगा की माझा जीवनक्रम आता किती शिल्लक आहे. तर त्या देवता म्हणतात की केवळ एक क्षण. आणि मग ते लगेच पृथ्वी तलावरती येतात आणि अध्यात्म किंवा नामस्मरणामध्ये ते व्यस्त होतात. आणि मग त्या क्षणाचा ते इतका सुंदर उपयोग करतात आणि पुन्हा आध्यात्मिक जगतामध्ये प्रवेश करतात. तर सांगायचं गोष्ट काय आहे की हा जो मृत्यू आहे हा कधी येईल हे आपल्याला माहिती नाही. त्या ऋषींना कळलेलं आहे किंवा परीक्षित महाराजांना कळलेलं आहे की किती आयुष्य शिल्लक आहे. तसं आपल्याला माहिती आहे का? तर नाही. आपला देखील मृत्यू 7 दिवसातच येणार आहे. रविवारी येईल, सोमवारी येईल की शनिवारी येईल, कुठल्या तरी एखाद्या दिवशी येणार आहे एवढं मात्र खरं आहे. परंतु कुठल्या क्षणी येणार आहे हे मात्र आपल्याला माहिती नाही. तर त्यामुळे आपल्याला नित्य अभ्यास करणं खूप गरजेचं आहे. ऐन वेळेस कॉपी करून आपण काहीतरी एक्झाम पास होणं हे आपल्या बाबतीमध्ये शक्य नाही. अजामिळची जर आपण गोष्ट पाहिली तर त्याच्यामध्ये आपण पाहू शकतो की आयुष्यभर किंवा तारुण्य अवस्थेपर्यंत खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी एका ब्राह्मणाचं कर्तव्य निभावलं. परंतु केवळ एका क्षणाचा मोह झाला आणि ते त्या वेश्येबरोबर संग करू लागले आणि त्यातून त्यांना 10 पुत्र जन्मले. आणि मृत्यूच्या समयी जेव्हा त्यांनी पाहिलं की अरे असे अकराळ विक्राळ असे लोक मला न्यायला आले, त्यांनी मला असं दोरखंडाने बांधून घेतलेलं आहे आणि ते खूप घाबरतात. आणि त्या घाबरलेल्या अवस्थेत अगदी व्याकुळतेनं ते आपल्या लहान मुलाला हाक मारतात, नारायण नारायण म्हणून. आणि केवळ ती हाक, त्यामधली अगतिकता जी असते, तर ते ऐकून विष्णुदूत येतात आणि विष्णुदूत त्या यमदूतांना थांबवतात आणि ते म्हणतात की नाही, तुम्ही त्यांना नेऊ नाही शकत. मग यमदूत हे त्यांच्या पापांचे सगळे पाढे वाचतात की अरे या माणसाने नको नको ती सगळी पापकर्म केलेली आहेत. परंतु विष्णुदूत म्हणतात, म्हणजे त्यांच्यामधली खूप छान चर्चा आहे विष्णुदूत आणि यमदूत. तर यमदूत काय म्हणतात की एखाद्याचा पाप आणि पुण्य याचं साक्षीदार कोण कोण असतं, तर या म्हणजे या ब्रह्मांडातले सूर्य, चंद्र, वारा, पंचमहाभूत, दिशा, काळ आणि आपल्या हृदयामध्ये स्थित असलेला परमात्मा हे सगळे साक्षी आहेत की आपण प्रत्येक क्षणी काय पापकर्म करतोय किंवा पुण्यकर्म करतोय आणि त्यानुसार आपला पुढचा जन्म हा ठरतो. तर तेव्हा विष्णुदूत म्हणतात की हे सगळं जरी खरं असलं तरी देखील या क्षणी त्यांनी, म्हणजे ह्या मृत्यूच्या क्षणी त्यांनी नारायणांचं नाव घेतलेलं आहे आणि त्यामुळं आता तुम्ही त्यांना नेऊ शकत नाही. त्या जीवाचा अधिकार म्हणजे तो आम्ही त्यांना नेणार आहोत. आणि हे हरिनाम ह्या पापांचं क्षणार्धात नष्ट करतं. मग ते कितीही मोठं पाप असलं, म्हणजे ब्रह्महत्येचं जरी पाप असलं तरी देखील ते या नामाच्या उच्चाराने नष्ट होतं असं विष्णुदूत म्हणतात. आणि ते त्या अजामिळला घेऊन वैकुंठ, म्हणजे पुढची चांगली गती होते आणि मग अजामिळ पुन्हा एकदा स्वतःचं कर्म व्यवस्थित करून पुन्हा एकदा म्हणजे त्यांचं जीवन हे सार्थक करतात आणि वैकुंठाची प्राप्ती करतात. तर अशा पद्धतीने अजामिळ सारखं आपलं भाग्य नाहीये, म्हणजे असेलच असं नाही की ज्यांनी ऐन वेळेस त्यांना आपण म्हणतो ना की एक्झाम खूप चांगल्या पद्धतीने ऐन वेळेस अभ्यास करून ते पास झाले. तर असं आपलं भाग्य आहे का? तर त्यामुळं ती शक्यता आपली राहत नाही. त्यामुळं आपल्याला पण सतत अभ्यास सराव करणं जे आपल्याला आचार्यांनी सांगितलेलं आहे, श्री गुरूंनी सांगितलेलं आहे, तर आपल्याला त्या दिशेवरती भक्ती मार्गाच्या या पथावरती त्यांच्या आज्ञेनुसार कर्म करत राहायचं आहे.
आता आता आपण पाहू शकतो की की ठीक आहे, मी एक आणि असं करत 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 मी अशी कित्येक जीवन किंवा जन्म घेऊन मी ह्या आध्यात्मिक जो सराव आहे तो खूप गांभीर्याने घेऊन मग मी या परमार्थाची किंवा आध्यात्मिकतेचा विचार करेन. तर हा विचार किती मोठी रिस्क आहे हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. तर त्याच्या विरुद्ध विचार करणं गरजेचं आहे की अरे आतापर्यंत माहिती नाही आपण अगणित जन्म घेऊन झालेले आहेत, नाही नाही ते शरीर आपण परिधान केलेली आहेत. तर आता ह्या जन्म म्हणजे हा शेवटचा जन्म आहे हे आपण म्हणजे आता खूप झालं, आता बास, माहिती नाहीये की मला पुढचा जन्म याच संस्थेशी निगडीत म्हणजे ज्याच्यामध्ये मला इस्कॉन चे भक्त समुदाय भेटेल अशा पद्धतीचा जन्म मिळेल किंवा माझ्या पुढच्या आयुष्यामधले आई वडील हेच असतील, हेच संस्कार मला मिळतील, माझा चांगल्याच घरामध्ये जन्म होईल किंवा हेच गुरुजन मला भेटतील असं आपल्याला कुठली गॅरंटी देता येते? तर अजिबात नाही. आता आपल्याला भरपूर म्हणजे अमेरिका, दुबई या श्रीमंत राज्यांचं अट्रॅक्शन असतं, परंतु तिथे गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की तिचं पाणी देखील विकत घ्यायला लागतंय. तर दुबईला गेलं तर वाळवंटामध्ये आहे ती, तर तिथं पाणी हे त्यांना दुसरीकडून घ्यावं लागतं. तर अशा पद्धतीचं म्हणजे श्रीमंती असून त्याचा काय उपयोग आहे? तर आणि तेच आपण भारतामध्ये जरी संघर्ष असले तरी ज्या गोष्टी अशा अन्न, वस्त्र, निवारा, पाणी या मूलभूत गोष्टी ह्या किती मुबलकपणे उपलब्ध आहेत. तर भारतवर्षामध्ये जन्म मिळणं ही खूप सौभाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे कुठल्याही श्रीमंत घरामध्ये जन्म मिळू देत किंवा पुढच्या जन्मी मी खूप सुंदर बनणं ही जर आपली इच्छा असेल तर आपण पाहू शकतो की सौंदर्य हे देखील किती मोठी रिस्क आहे. हे आपण आत्ताच जर परिस्थिती पाहिली किंवा इव्हन स्वर्ग लोकांमधल्या अप्सरांची जरी आपण परिस्थिती पाहिली तरी लक्षात घेऊ शकतो की कुठलंही षड ऐश्वर्य जर आपण त्याची इच्छा करत असू तर ती एक प्रकारे खूप मोठी रिस्क आपण घेत आहोत. अगदी स्वर्ग सुख जरी आपण इच्छिलं तरी इंद्रदेवांची व्यथा आपण पाहू शकतो की इंद्रदेवांना खरं तर सत्ता, सौंदर्य म्हणजे जे म्हणतो ना आपण किंवा सर्व इंद्रियांच्या अगदी अपरिमित असा उपभोग घेण्यासाठी सगळ्या सोयी सुविधा उपलब्ध आहेत, परंतु तरी देखील आपल्या या स्वर्ग लोकावरती हे कोणी राज्य करेल का ही सतत भीती त्यांच्यामध्ये असते आणि त्यासाठी ते अगदी नको नको त्या स्तरावरती ते पतित होताना आपण त्यांच्या जीवन चरित्रातनं आपण पाहू शकतो. त्यामुळे अगदी स्वर्ग लोकांमधल्या राजा ही देखील आपण इच्छा करणं चुकीचं राहतं. त्यामुळे मृत्यूच्या समयी आपल्याला खूप छान इच्छा होईल याची आपण गॅरंटी देऊ शकत नाही. पण आपल्या हातात काय आहे मग? तर आयुष्यभर जेवढा काही आपल्या हातामध्ये आयुष्य आहे तर तोपर्यंत म्हणजे परमपूज्य राधानाथ महाराज एका ठिकाणी म्हणतात की हा आपण विचार केला गेला पाहिजे की प्रत्येक श्वास घेताना किंवा प्रत्येक श्वास सोडताना आपण हरिनाम घेत आहोत का? तर हा विचार आपण करणं गरजेचं आहे. त्यामुळे क्षणोक्षणी प्रत्येक श्वासागणित आपण भगवंतांचं चिंतन करणं, स्मरण करणं ही अत्यंत गोष्ट महत्वाची आहे आणि ते आपल्या हातामध्ये आहे. गुरूंचा आश्रय घेतलाय, या भक्ती मार्गाशी आपण अवलंबन केलेलं आहे. 4 नियमांचं पालन करणं, साधना, हरिनाम जप, श्रवण, वाचन या गोष्टी करणं हे आपल्या हातामध्ये आहे. आणि मग भगवंत काय म्हणतात? कौंतेय हि प्रतिजानीहि,
नमे भक्त्या प्रणश्यती. भगवद्गीतेमध्येच भगवंत म्हणतात मृत्यू ही अत्यंत भयंकर गोष्ट आहे, परंतु हे कौंतेय, हे अर्जुन, सर्वांना निक्षून सांग की माझ्या भक्ताचं पतन कधीच होत नाही. हे आश्वासन भगवंत देत आहेत. त्यामुळे आपल्याला भगवंत म्हणजे शेवटच्या क्षणी आपल्याला भगवंतांच्या नामाचं रूपाचं स्मरण होईल का, ही चिंता करण्याची आपल्याला गरज नाही. आपल्याला केवळ काय करायचं आहे, तर आपला हा रोजचा अभ्यास जो आहे तो आपल्याला प्रामाणिकपणे करायचा आहे. आणि मग भगवंत म्हणतात की अशा भक्ताचं पतन होत नाही. जरी तात्पुरत्या स्वरूपामध्ये आपल्याला वाटतं की या जीवाचं पतन झालेलं आहे, तरी सुद्धा त्या जीवनाची दोर ही भगवंत स्वतः सावरतात. म्हणून तर भगवंत म्हणतात ना, योगक्षेमम वहाम्यहम, की तुमच्याकडे जी गोष्ट नाही, तुमच्या क्षमतेमध्ये जी गोष्ट येत नाही, ती गोष्ट मी तुम्हाला पुरवतो. त्यामुळे एक कृष्ण भक्त केवळ हा संपूर्ण आयुष्यभर आणि मृत्यूच्या समयी देखील निश्चिंत असतो. एखादा पुण्यवान मनुष्य हा आयुष्यभर जरी पुण्यकर्म करत असला आणि समाज उपयोगी कार्य करत असला, तरी देखील ही शाश्वती नाही की त्याचा पुढचा जन्म हा किंवा हा जन्म हा शेवटचा असून पुढचा जन्म हा आध्यात्मिक जगतामध्ये मिळेल, याची गॅरंटी देता येत नाही. परंतु एक कृष्ण भक्त मात्र ही आपण गॅरंटी देऊ शकतो की त्याची भक्ती ही सुरक्षित राहते. भले त्याचं शरीर हे आपल्या कर्मानुसार आपल्याला विविध सुख आणि दुःख, क्लेश यांचा आपल्याला अनुभव आपल्याला मिळू शकतो. म्हणजे वरवर पाहता एखाद्याला वाटेल की अरे परीक्षित महाराज एवढे शुद्ध भक्त आहेत, तरी देखील त्यांचा तर मृत्यू 7 दिवसामध्ये झालाच की. परंतु नाही, त्यांना त्या मृत्यूनंतर शाश्वत अशा धामाची प्राप्ती झालेली आहे, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. पांडवांना देखील खूप सारे क्लेश आहेत, परंतु सदैव श्रीकृष्ण तिथं उपस्थित आहेत, हे आपण पाहणं गरजेचं आहे. अभिमन्यूचा त्या युद्धाचा जो चक्रव्यूहाची रचना केलेली आहे त्याच्यामध्ये मृत्यू झाला, तर तरी देखील आपण हे लक्षात घेणं गरजेचं आहे की शरीर जरी मृत्यू पावलं किंवा शरीराचे क्लेश झाला शरीराला जरी, तरी देखील तो आत्मा आणि त्या आत्म्याचं म्हणजे एका भक्ताचा आत्म्याचा प्रवास हा मात्र सुरक्षित केलेला असतो आणि तो भगवंतांच्या आश्रयाखाली तो प्रवास असतो, हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळं वर आपण एखादी गोष्ट त्याचं जजमेंट करणं चुकीचं राहतं. तर ते नातं हे त्या आत्म्याचं आणि भगवंतांचं एकमेकांच्या संबंधातलं नातं असतं. आणि त्यामुळं एक भक्त मात्र कुठल्याही अवस्थेमध्ये म्हणजे सुख असू देत किंवा दुःख असू देत, कुठल्याही परिस्थितीमध्ये एक भक्त मात्र भगवंतांना कधीच विसरत नाही. आणि म्हणून भगवंत देखील अशा भक्ताची खूप चांगल्या पद्धतीने काळजी घेतात. आणि मग अशा भक्ताचं जीवन मात्र या भौतिक जगामधून म्हणजे जेव्हा मृत्यू येतो तेव्हा हा मृत्यू त्या भक्तासाठी हा मृत्यू ठरत नाही, तर भगवंतांच्या शाश्वत धामामध्ये जाण्यासाठी ते एक प्रवेशद्वार ठरतं. जसं की एखादी मांजर आपल्या म्हणजे एखाद्या उंदराला जेव्हा पकडते तेव्हा तिच्या जबडे म्हणजे तिच्या दातांमध्ये जी पकडते, जबड्यात पकडते, तर त्याच्यामधला तिचा भावना ही खूप क्रोधाची असते. परंतु आपल्या पिल्लाला मात्र पकडताना ती एक प्रेमळ किंवा सुरक्षितता या दृष्टीने त्या दृष्टीने ती पकडते. त्यामुळे मृत्यू देखील हा आपल्यासाठी एका कृष्ण भक्तासाठी एका प्रेमळ आईचा, आपल्या प्रेमळ पित्याचा
एक हात असतो हे आपण लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळं कृष्ण भक्ताला या मृत्यूचं भीती असणं म्हणजे भीती असण्याचं कुठलंच कारण ठरत नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुन्हा पुन्हा जन्म मृत्यू असे नवनवीन शरीर परिधान करणं, जुनं शरीर त्यागणं हे आपण आता थांबवणं गरजेचं आहे. आणि केवळ भगवंतांच्या नामाचा आश्रय घेणं गरजेचं आहे. जेणेकरून भगवंत म्हणतात ना की स्वतः श्री चैतन्य महाप्रभू म्हणतात की न धनम न जनम न सुंदरीम कवितां वा जगदीश कामये मम जन्मनी जन्मनी भवतात भक्ती अहैतुकी त्वयी. केवळ अहैतुकी भक्तीचाच आपण इच्छा करणं गरजेचं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा आपल्याला मुक्ती मिळेल किंवा नाही हे माहिती नाही, परंतु आपण एकच प्रार्थना करूयात की कुठलंही शरीर मिळू देत, परंतु केवळ म्हणजे त्या शरीरामध्ये हे भगवंता केवळ तुमची अहेतुकी भक्ती मात्र सदैव असू देत. केवळ आपण ही एक प्रामाणिक इच्छा आपण करूया. आणि या श्लोकाचा अर्थ अशा पद्धतीने समजून घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न करूयात. आणि अपेक्षा करूयात की भगवंत कधी ना कधी आपल्याला देखील त्यांच्या या धामामध्ये आपल्याला म्हणजे असा कधीतरी आपल्या जीवनामध्ये या जीवनात किंवा कुठल्या तरी एखाद्या जीवनामध्ये अशा पद्धतीने मृत्यूच्या रूपामध्ये स्वतः भगवंत आपल्याकडे येतील आणि आपला हा जो भौतिक शरीराचा वस्त्र बदलण्याचा जो काही आपला खेळ चालू आहे तो कधी ना कधी आपला थांबेल. तोपर्यंत आपण केवळ अहेतुकी शुद्ध भक्तीची अपेक्षा करूयात. हरे कृष्णा. कुणाला काही प्रश्न असतील किंवा काही सांगायचं असेल तर नक्की सांगा. एक मिनिट मी सेटिंग चेंज करते. हरे कृष्ण माताजी, खूप खूप छान लेक्चर दिलं तुम्ही. मृत्यू समय नेमकं काय आपली अवस्था असावी हे तुम्ही सांगितलं माताजी. मृत्यू नंतर काय अवस्था असते जर आपण जीवन व्यवस्थित नाही जगलो तर. खूप छान सांगितलं माताजी. खूप खूप धन्यवाद. हरी बोल.